मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या या व्हिडिओमध्ये। आजपासून आपण 3 वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहोत, ज्यामध्ये हिंदीचा वेगळा व्हिडिओ आपण बनवू, मराठीचा वेगळा व्हिडिओ आपण बनवणार आहोत आणि संस्कृतचा वेगळा व्हिडिओ आपण बनवणार आहोत। आतापर्यंत जेवढेही व्हिडिओ आपण बनवलेले आहेत त्या सर्व व्हिडिओमध्ये, 5ही व्हिडिओमध्ये आपण कॉमन गोष्टी ज्या आहेत, ज्या तीनही प्रोग्रामिंग मध्ये, मराठी, हिंदी आणि संस्कृत प्रोग्रामिंग मध्ये ज्या कॉमन गोष्टी आहेत त्या गोष्टी बघितल्या होत्या। त्यामुळे ते सर्व व्हिडिओ हिंदीमध्ये बनवलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता मागच्या याच्यामध्ये। आता आपण मराठीमध्ये व्हिडिओ का बनवत आहोत, कारण आपण इथून या व्हिडिओ पासून पूर्णपणे मराठी प्रोग्रामिंग जे आहे ते बघणार आहोत। तर आजचा आपला टॉपिक आहे की मराठी पायथन मध्ये लिहा आउटपुट कसं द्यायचं। बघा, आजचा टॉपिक कुठला आहे? आउटपुट कसं द्यायचं। कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज जेव्हा आपण वापरतो, कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज जेव्हा आपण करतो, त्यावेळेस कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये 3 मुख्य गोष्टी असतात। या 3 गोष्टी असतात: इनपुट, आउटपुट आणि प्रोसेस। बेसिकली या पद्धतीने इनपुट, प्रोसेस, आउटपुट, म्हणजे आपण इनपुट करतो, प्रोसेस करतो आणि आउटपुट देतो। आउटपुट म्हणजे काय? तर आपली जी कम्प्युटरची स्क्रीन आहे, या कम्प्युटरच्या स्क्रीनवर काय दिसेल ते म्हणजे आउटपुट। बघा, कुठलाही प्रोग्राम जेव्हा आपण रन करू, जसा हा प्रोग्राम मी या ठिकाणी टाकून ठेवलेला आहे, हा प्रोग्राम समजा आपण रन केला तर काय होईल की आपल्या स्क्रीनवर काय दिसलं पाहिजे, कारण जोपर्यंत काही दिसणार नाही तोपर्यंत युजर रिस्पॉन्स करू शकणार नाही। आणि आपण प्रोग्रामिंग जे करतो त्या प्रोग्रामिंग मध्ये आपल्याला युजरला इन्फॉर्मेशन देणे आवश्यक असतो। तर युजरला कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन जेव्हा आपल्याला आपल्या कम्प्युटर किंवा टर्मिनलवर पाहिजे असेल, जे काही स्क्रीन आहे त्या स्क्रीनवर पाहिजे असेल, तर आपल्याला कशाचा वापर करावा लागतो? आउटपुट। आउटपुट साठी मराठी पायथन मध्ये आपण काय वापरतो? लिहा नावाचं फंक्शन। लिहा हे फंक्शन आहे, जे फंक्शन स्क्रीनवर आउटपुट देण्यासाठी वापरले जाते। लक्षात आलं? बघा, जे लिहा फंक्शन आहे, हे लिहा फंक्शन पायथन मध्ये बिल्ट इन फंक्शन आहे, म्हणजे पहिलेपासून बनलेले फंक्शन आहे। याचा वापर स्क्रीनवर, कन्सोलवर किंवा टर्मिनलवर कुठलीही माहिती दाखवण्यासाठी केला जातो। कुठलीही माहिती जर आपल्याला स्क्रीनवर दाखवायची असेल तर आपण कशाचा वापर करतो? लिहा हा फंक्शन। ठीक आहे, लिहा या फंक्शनचा सिंटॅक्स या पद्धतीने आहे। लिहा फंक्शनचा सिंटॅक्स या पद्धतीने आहे। मी सिंटॅक्स या ठिकाणी कॉपी करून दाखवत आहे। बघा, लिहा फंक्शनचा सिंटॅक्स या पद्धतीने आहे। लिहा वस्तू, वस्तू म्हणजे जे काही लिहायचं आहे ते। विभाजक, विभाजक म्हणजे 2 वस्तूच्या मधामध्ये काय आलं पाहिजे ते। शेवट, शेवट म्हणजे लिहाची शेवट कशा पद्धतीने झाली पाहिजे ते। फाईल, फाईल म्हणजे जे काही आपण लिहून राहिलेलं आहोत ते कुठल्या फाईलमध्ये लिहिलं गेलं पाहिजे ते। आणि सर्वात लास्ट आहे प्रवाहित करणे, म्हणजे जे काही आपण लिहून राहिलेलं आहे ते तेव्हाच्या तेव्हा स्क्रीनवर शो झालं पाहिजे, की आधी सर्व जे आउटपुट आहे ते एकत्र होऊन सर्व आउटपुट एकत्र शो झालं पाहिजे। ठीक आहे, तर हे 4 गोष्टी आपण जनरली लिहामध्ये देतो। कुठल्या? वस्तू, विभाजक, शेवट, फाईल आणि प्रवाहित करणे, या 4 गोष्टी। यापैकी आपल्याला या 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात। वस्तू, विभाजक आणि शेवट या 2 गोष्टी जर तुम्हाला आल्या किंवा नाही आल्या तरी चालतात, परंतु या 3 गोष्टी तुम्हाला चांगल्या तऱ्हेने समजणे आवश्यक आहे। आता आपण सर्वात पहिला एक्झाम्पल बघू। बघा, या ठिकाणी सगळ्या यांचं जे पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटर बद्दलची माहिती दिलेली आहे, की पहिलं पॅरामीटर आहे वस्तू, दुसरं आहे विभाजक, तिसरं आहे शेवट, चौथा आहे फाईल आणि 5वा आहे प्रवाहित करणे। वस्तू ती व्हॅल्यू किंवा व्हॅल्यूज ज्या तुम्हाला प्रिंट करायच्या आहेत।
जे आउटपुटमध्ये द्यायचे आहेत. विभाजक जर एकापेक्षा जास्त व्हॅल्यू असतील तर त्यांच्यामध्ये काही ते देण्यासाठी आपण विभाजकचा वापर करतो. शेवटचा वापर आपण करतो की आउटपुट संपल्यानंतर काय झालं पाहिजे ते देण्यासाठी. फाईलचा वापर करतो आपण की हे कुठल्या फाईलमध्ये पाठवायचं आहे. बाय डिफॉल्ट हे आउटपुट स्क्रीनवर आउटपुट करणाऱ्या फाईलमध्ये असतो आणि प्रवाहित करते म्हणजे आउटपुट लगेच दाखवायचं आहे की नंतर दाखवायचं आहे. आता सर्वात पहिलं एक्झाम्पल आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी लिहामध्ये नमस्ते दुनिया हे लिहिलेलं आहे. आता हॅलो वर्ल्ड हा प्रोग्राम जनरली इंग्लिश मध्ये असतो, त्याच प्रोग्रामला आपण या ठिकाणी केलेलं आहे नमस्ते दुनिया. ठीक आहे, नमस्ते दुनिया, नमस्ते जग गुरु. याला जर आपण रन केलं तर जे काही आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे ते जसंच्या तसं काय होईल, आपल्या स्क्रीनच्या आउटपुटवर येणार. बघा, या ठिकाणी समजा मी माझं नाव प्रिंट केलं, या ठिकाणी जर मी हे केलं तर काय होईल, जे काही आपण लिहामध्ये लिहिलेलं आहे ते काय होईल, आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर लिहून येणार. जे काही आपण लिहामध्ये लिहिलेलं असेल ती गोष्ट आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर, आपल्या टर्मिनलवर काय येईल, लिहून येईल. आता हे तुम्ही इंडियन लँग्वेज मध्ये घेऊ शकता किंवा इंग्लिश लँग्वेज मध्ये घेऊ शकता. इंग्लिश लँग्वेज मध्ये जर घेतलं तर ते या पद्धतीने येईल. जर तुम्हाला हे असं पाहिजे तर तुम्ही या पद्धतीने घेऊ शकता किंवा इजाफी आलो. रन केलं तर जे काही दिलेलं असेल ते काय होईल, आपल्या स्क्रीनच्या आउटपुटवर येईल. ठीक आहे, तर ही झाली आपली पहिली पद्धत, ज्यामध्ये आपण काय करतो की स्क्रीनवर आउटपुट देतो. आवश्यक नाही आहे की प्रत्येकदा तुम्ही स्क्रीनवर जे काही लिहिलेलं आहे ते फक्त एकच आउटपुट द्याल. खूपदा तुम्ही काय करता, मल्टिपल आउटपुट देता. आता या ठिकाणी समजा मी इथं केलं प्रीती, हे 2 आउटपुट दिले तर काय होईल की आपल्या याच्यामध्ये 2 आउटपुट येणार. आता बघा, त्यानंतर जे टॉपिक आहे, एकापेक्षा जास्त व्हॅल्यू प्रिंट करणे. खूपदा काय होतो की एकाच लिहा फंक्शन मध्ये आपल्याला खूप साऱ्या व्हॅल्यू प्रिंट करायच्या असतात. त्यावेळेस आपण ही पद्धत वापरतो. या पद्धतीमध्ये आपण काय करतो, जेवढ्याही गोष्टी आपण सेपरेट करू त्या सर्वच्या सर्व गोष्टी आपण काय करू शकतो, आपल्या स्क्रीनवर आउटपुट मध्ये देऊ शकतो. बघा, हे आपण एकत्रही देऊ शकलं असतं, अलग अलगही देऊ शकतो. आता तुमच्या मनामध्ये विचार येईल की हे असं अलग अलग देण्याचा फायदा काय आहे. आता नाही आहे, पण ज्यावेळेस आपण 15 मिनिटानंतर व्हेरिएबल बघू त्यावेळेस याचा फायदा आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे, तर आपण काय करू शकतो, मल्टिपल व्हॅल्यू सुद्धा आपण काय करू शकतो, प्रिंट मध्ये देऊ शकतो. लिहामध्ये मल्टिपल व्हॅल्यू सुद्धा आपण काय करू शकतो, लिहू शकतो या पद्धतीने. ठीक आहे, त्याच्यानंतरचं जे आपलं आहे महत्वाचं ते आहे विभाजक किंवा विभाजक. आता विभाजक म्हणजे काय, तर विभाजक म्हणजे ज्या काही मल्टिपल व्हॅल्यू आपण लिहून राहिलेलो आहोत हे जेव्हा आपण लिहितो त्यावेळेस बाय डिफॉल्ट काय होतो, या 2 व्हॅल्यूच्या मधामध्ये पेस येतो. डिफॉल्ट काय येतो, पेस येतो. जर आपल्याला हा पेस नाही पाहिजे, त्या ठिकाणी दुसरं काही पाहिजे, तर ते आपण कशामध्ये देतो, विभाजक मध्ये. म्हणजे ज्या मल्टिपल व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू, ही व्हॅल्यू, ही व्हॅल्यू, ही व्हॅल्यू, ही व्हॅल्यू, ही व्हॅल्यू,
या मल्टिपल व्हॅल्यू सेपरेट आतापर्यंत होऊन राहिलेल्या होत्या पेसने. पण ज्या वेळेस आपण म्हणतो विभाजक, आणि या विभाजक मध्ये मी हायफन वापरलेलं, मायनसचं चिन्ह वापरलेलं आहे, तर काय होईल, आता या प्रोग्रामला जेव्हा आपण रन करू त्यावेळेस हे जेवढेही ऑब्जेक्ट आपण दिलेले आहेत प्रिंट करण्यासाठी, यांच्या मध्ये जो सेपरेटर आहे तो सेपरेटर म्हणून काय येईल, जे आपलं विभाजक आहे तो येईल. म्हणजे कोणत्याही दोन ऑब्जेक्टला सेपरेट करण्यासाठी कुठलं कॅरेक्टर वापरलं जातो. जर हे नाही दिलं तर बाय डिफॉल्ट पेस येईल. तुम्हाला जर काही कॅरेक्टर पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये विभाजक मध्ये देऊ शकता, जे कॅरेक्टर पाहिजे ते देऊ शकता. तुम्हाला समजा हे पाहिजे, मल्टिपल कॅरेक्टर पाहिजे, तर तुम्ही मल्टिपल कॅरेक्टर देऊ शकता, कारण हे स्ट्रिंग आहे. लक्षात आलं? तर यामुळे काय होऊन राहिलं, आपण मल्टिपल व्हॅल्यू, खूप साऱ्या व्हॅल्यू एकाच लिहामध्ये कंबाईन करू शकतो, एकत्र करू शकतो. आणि ते एकत्र केल्यानंतर जेव्हा ते स्क्रीनवर शो होणार असतात, स्क्रीनवर दिसणार असतात, त्यावेळेस त्यांच्या मधामध्ये काय आलं पाहिजे ते आपण कशामध्ये देतो, विभाजक मध्ये देतो. त्यानंतरचा महत्वाचा टॉपिक आहे आपला शेवट. शेवट म्हणजे काय होतो बघा, जेव्हा आपण कुठलाही प्रोग्राम करतो त्यावेळेस मी आधीच सांगितलं की आपण एकापेक्षा जास्त लिहा वापरू शकतो, बरोबर आहे. आता या ठिकाणी काय झालेलं आहे, आपण एका लिहामध्ये नमस्ते घेतलेला आहे, दुसऱ्या लिहामध्ये आपण जग घेऊ, नमस्ते जग किंवा दुनिया असू द्या, नमस्ते दुनिया. तर काय होईल, जर आपण शेवटच्या जागी ब्लँक दिलं तर तो नवीन लाईन घेणार नाही. पहा, बाय डिफॉल्ट म्हणजे नॉर्मली, ठीक आहे. जर आपण खूप साऱ्या व्हॅल्यू दिल्या, जर खूप सारे लिहा वापरले, जसं या ठिकाणी मी 4 लिहा वापरलेला आहे, ठीक आहे. आता या 4 लिहा वापरलेला आहे, या 4ही लिहामध्ये काय झालेलं आहे, आपण जर या प्रोग्रामला रन केलं तर काय होईल, 4ही लिहा वेगवेगळ्या लाईन मध्ये येतील. कारण काय, बाय डिफॉल्ट म्हणजे नॉर्मली लिहा हा फंक्शन कॉल झाल्यानंतर तो नवी लाईन तयार करतो. लिहा हा फंक्शन कॉल झाल्यानंतर तो काय करतो, नवी लाईन तयार करतो. म्हणजे जेवढ्यांदा तुम्ही लिहा फंक्शन वापरणार तेवढे वेळेस तो नवीन लाईन मध्येच येणार, तेवढ्यांदा तो काय येणार, नवीन लाईन मध्येच येणार. पण या बिहेवियरला जर तुम्हाला चेंज करायचं असेल, जर तुम्हाला असं वाटत असेल की हे नवीन लाईन मध्ये नाही पाहिजे, म्हणजे प्रत्येकदा हा लिहा लिहिल्यानंतर या ठिकाणी जे नवीन लाईन तयार होऊन राहिलेली आहे ती नवीन लाईन मला नाही पाहिजे, तर आपण काय वापरतो, शेवट. शेवट समजा आपण ब्लँक केलं, शेवटमध्ये आपण काहीच नाही टाकलं, तर याचा अर्थ काय होईल, जो शेवट नवीन लाईनीने होणार आहे तो शेवट नवीन लाईनीने होणार नाही, आणि हे जे काही आउटपुट आहे ते आउटपुट त्याच लाईन मध्ये येईल. बघा, आता या ठिकाणी नमस्ते आणि दुनिया हे दोनही एका लाईन मध्ये आलेलं, हे जे एवढं लिहिलेलं आहे हे काय आलेलं आहे, एका लाईन मध्ये आलेलं आहे. हे काय आलेलं आहे, 2 वेगवेगळ्या लाईन मध्ये आलेलं आहे. कारण आपण या ठिकाणी त्याला काय म्हटलं की शेवट जे आहे ते ब्लँक करा. शेवट ब्लँक केल्यामुळे काय होईल की आपली जे नवीन लाईन होती ती नवीन लाईन येणार नाही. फक्त आपण शेवटच चेंज करू, म्हणजे फक्त नवीन लाईनच चेंज करू शकतो का, नाही, आपण खूप साऱ्या गोष्टी चेंज करू शकतो. बाय डिफॉल्ट या ठिकाणी काय होऊन राहिली, एक लाईन येऊन राहिली आहे. जर तुम्हाला असं वाटत की मला 2 लाईनची स्पेसिंग पाहिजे तर आपण वापरतो लाईन स्पेसिंग साठी, म्हणजे नवीन लाईन कॅरेक्टर म्हणून वापरतो बॅकस्लॅश आणि अर्धा न. अर्धा न हा कॅरेक्टर आपण वापरतो नवीन लाईन साठी. तर जर आपण या ठिकाणी 2दा बॅकस्लॅश एन दिलं तर याचा अर्थ काय झाला, 1 लाईन 2 लाईन. तर आता जर हा प्रोग्राम आपण रन केला तर काय होईल की या ठिकाणी 2 लाईनची गॅप आलेली आहे. बघा, या ठिकाणी पहिली लाईन आणि हे काय झाली, दुसरी लाईन, अशी 2 लाईन आल्या, 2 लाईनची गॅप आली त्यामध्ये.
बाकीच्या याच्यामध्ये फक्त सिंगल लाईनची गॅप आलेली आहे. तुम्हाला जर अंतर पाहिजे असेल, जर कधी कधी असं होतं की आपल्याला नवी लाईन नाही पाहिजे, तर त्या ठिकाणी काय पाहिजे, अंतर पाहिजे. तर मी या ठिकाणी काय करतो, अंतरसाठी आपण वापरतो बॅकस्लॅश अर्धा त. बॅकस्लॅश अर्धा त कशासाठी राहतो, तर हा राहतो टॅबसाठी. याच्यामुळे आता इथं नवीन लाईन येणार नाही, तर काय होईल, त्या जागी अंतर येईल. सॉरी, या ठिकाणी कॉमा पाहिजे होता, कॉमा मी सोडला, त्यामुळे ते एरर आलेलं होतं. रन केलं तर काय होईल बघा, या ठिकाणी काय आलं, अंतर आलं. तर या पद्धतीने आपण शेवटचा वापर करू शकतो. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे व्हेरिएबल प्रिंट करणे. व्हेरिएबल प्रिंट करणे हा सर्वात महत्वाचा टॉपिक आहे, कारण कुठलाही प्रोग्राम जेव्हा आपण करू तेव्हा त्या प्रोग्राम मध्ये आपल्याला वेगवेगळे व्हेरिएबल्स असतील आणि ते व्हेरिएबल आपल्याला प्रिंट करावेच लागणार आहेत. म्हणजे जेव्हा आपण प्रोग्राम करतो तर प्रोग्राम मध्ये खूपदा आपल्याला व्हेरिएबलच्या व्हेरिएबल घ्यावे लागतात आणि त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काय करावं लागतात, प्रिंट करावं लागतात. तर या ठिकाणी काय केलेलं आहे, मी दोन व्हेरिएबल घेतलेलं आहे. पहिलं व्हेरिएबल घेतलेलं आहे नाव, दुसरं व्हेरिएबल घेतलेलं आहे वय. नाव मध्ये मी माझं नाव टाकलेलं आहे आणि वय मध्ये माझी वय टाकलेली आहे. आणि लिहा फंक्शनचा वापर केलेला आहे स्क्रीनवर नाव आणि वय हे दाखवण्यासाठी. तर आपल्याला जे व्हेरिएबल पाहिजे ते व्हेरिएबल आपण इथं देऊ शकतो. फक्त व्हेरिएबल द्यायच्या वेळेस आपल्याला इंटू इन्व्हर्टेड कॉमा मध्ये द्यायचे राहत नाही. बघा या ठिकाणी आता काय होईल, नाव आणि वय हे दोन्ही काय झालं, प्रिंट झालं. जर याला मी इंटू इन्व्हर्टेड कॉमा मध्ये दिलं असतं तर काय झालं असतं, त्याला व्हेरिएबल कन्सिडर न करता त्याला काय केलं असतं, त्याला त्याने स्ट्रिंग म्हणून कन्सिडर केलं असतं. म्हणजे जसं आहे तसं प्रिंट झालं असतं. त्याची व्हॅल्यू प्रिंट झाली असती का, नाही. जर तुम्हाला याच्यामध्ये जमा असलेली व्हॅल्यू प्रिंट करायची असेल तर ते नॉर्मली घ्यावं लागेल, इंटू इन्व्हर्टेड कॉमा मध्ये नाही. आणि या पद्धतीने आपण काय करतो, मल्टिपल व्हॅल्यू काय करतो, प्रिंट करतो. एका वेळेस एकापेक्षा जास्त व्हॅल्यू आपण काय करून राहिलो, प्रिंट करून राहिलो. यामध्ये आपण जो विभाजक आणि सेपरेटर, विभाजक आणि शेवट या दोन्ही गोष्टीचा वापर करू शकतो. जसं या ठिकाणी मी असं करू शकतो, वय नंतर विभाजक दिलं. या ठिकाणी विभाजक मध्ये मी टाकलं, काय टाकू, प्लस प्लस टाकलं, सॉरी, आणि याला रन केलं तर काय होईल, दोघांच्या मधात काय येईल, प्लस प्लस येईल. तुम्हाला जे टाकायचं असेल ते टाकू शकता. ठीक आहे, तुम्ही या पद्धतीचाही वापर करू शकता की तुम्ही मल्टिपल लिहा फंक्शन वापरू शकता, एकापेक्षा जास्त लिहा फंक्शनही वापरू शकता. जसं मी या ठिकाणी काय केलं, याला इथं पहिल्या लिहामध्ये मी नाव प्रिंट करतो आणि दुसऱ्या याच्यामध्ये वय प्रिंट करतो. आता काय होईल, नाव आणि वय प्रिंट होईल, पण दोनही सॉरी वेगवेगळ्या लाईन मध्ये प्रिंट होईल. जर मला हे एकाच लाईन मध्ये पाहिजे असेल तर मग मला काय करावं लागेल, या ठिकाणी जे शेवट वापरलं होतं, शेवट ब्लँक करावं लागेल. म्हणजे ते काय होईल, एकाच लाईन मध्ये प्रिंट होईल. या पद्धतीने आपण काय करू शकतो, व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करू शकतो. झालं. आता याच्यामध्ये जर तुम्हाला गॅप पाहिजे असेल थोडीशी, तर मग इथं काय करावं लागेल, एक स्पेस ऍड करावं लागेल. म्हणजे हे प्रिंट करा, हे प्रिंट करा, शेवट मध्ये नवीन लाईन नका देऊ, नंतर हे प्रिंट करा, असा त्यांचा अर्थ होईल. आला. त्यानंतर आहे आपलं एफ स्ट्रिंग सोबत लिहा. बघा खूपदा आपण जेव्हा व्हेरिएबल लिहितो, व्हेरिएबलचे व्हॅल्यू प्रिंट करतो. जसं या ठिकाणी आपण हे दोन व्हेरिएबल घेतलेले आहेत, नाव आणि वय. तर जर एकाच
स्ट्रिंगच्या आतमध्ये, एखाद्या स्ट्रिंगच्या आतमध्ये तुम्हाला जे व्हेरिएबल आहेत यांच्या व्हॅल्यू टाकायच्या असतील. हे जी स्ट्रिंग आहे या स्ट्रिंग मध्ये ह्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू टाकायच्या असतील तर आपल्याला एफ हा कॅरेक्टर, एफच्या जागेवर आपण काय वापरतो, रचा जो उकार असतो तो वापरतो. ठीक आहे, एफ वरच आहे तर एफ स्ट्रिंग. तर याच्यामुळे काय होईल की या ठिकाणी जे काही तुम्ही कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये व्हेरिएबल दिलेलं असेल ते व्हेरिएबल काय होईल, त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू त्या ठिकाणी प्रिंट होणार. व्हेरिएबल प्रिंट होणार नाही, व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट होईल. म्हणजे नाव मध्ये विनीत आहे, वय मध्ये 44 आहे, तर या ठिकाणी काय होईल, या पद्धतीनं आउटपुट येईल. माझे नाव विनीत आहे आणि माझे वय 44 आहे या पद्धतीने. तर या ठिकाणी काय झालं, नाव मध्ये जे व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे ते व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट झाली. जर तुम्ही हे सिम्बॉल नाही वापरलं, हे जे कॅरेक्टर आहे एफ स्ट्रिंग, हे कॅरेक्टर नाही वापरलं तर हे जसंच्या तसं प्रिंट होईल. बघा या ठिकाणी काय झालं, आता त्याने व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट नाही केली तर या ठिकाणी त्याने काय केलं, जसं आहे तसं प्रिंट केलं. तर ज्या वेळेस तुम्हाला स्ट्रिंगच्या आतमध्ये व्हेरिएबलच्या नावाला टाकायचं असेल, सॉरी स्ट्रिंगच्या आतमध्ये व्हेरिएबलच्या व्हॅल्यूला टाकायचं असेल त्यावेळेस आपण कशाचा वापर करतो, एफ स्ट्रिंग. एफ वर जे कॅरेक्टर आहे त्या स्ट्रिंगचा वापर करतो आपण. त्यामुळे काय होतं की आपले जे काही व्हेरिएबल आहेत त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू वापरल्या जातात. ठीक आहे, आणि हे आवश्यक नाही आहे की तुम्ही फक्त या ठिकाणीच वापराल, लिहा फंक्शन मध्येच वापराल. त्याला तुम्ही अशाही पद्धतीनं करू शकता. जसं मी अ नावाचं एक व्हेरिएबल घेतलं आणि याच्यामध्ये जर मी हे स्टोअर केलं आणि नंतर मला हे अ ला प्रिंट करायचं आहे तर मी या पद्धतीनेही करू शकतो. म्हणजे एखाद्या व्हेरिएबल मध्ये जर आपल्याला व्हेरिएबलच्या व्हॅल्यू कंबाईन स्ट्रिंग सोबत करून पाहिजे असेल तर आपण याचा वापर करतो. आता याला समजा आपण रन केलं तर हे सुद्धा रन होईल. तर या पद्धतीने आपण लिहा फंक्शनचा वापर करतो आउटपुट देण्यासाठी. थँक्यू.